नामस्मरण किंवा नाम घेणे हा स्वामी समर्थांच्या मार्गातील सर्वात सोपा पण अत्यंत शक्तिशाली मार्ग आहे. अखंड नामस्मरणाचे चमत्कारिक फायदे आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत. स्वामींनी सांगितले आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा एकच शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि याचे सामर्थ्य खूप मोठे आहेत. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण या शब्दाचा अनुभव कधी आणि केव्हा येईल? जेव्हा तुम्ही तुमच्या नामस्मराला अखंड ठेवाल, निरंतर ठेवाल, रोज 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 एकही दिवस न चुकता तुम्ही ठेवाल, जेव्हा तुमची नाडी स्वामी समर्थांच्या नाडीशी जुळेल, तेव्हा तुम्हाला या चमत्कारिक अनुभवाचे अनुभव येतील आणि फायदे पण होतील. आज आपण स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरणाचे फायदे काय आहोत हे बघणार आहोत. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आणि चिंता सर्वांनाच आहे, पण शास्त्र असे सांगते, जेव्हा आपण अखंड नाम जप करतो तेव्हा आपल्याला मेंदूतील नकारात्मक ऊर्जा कमी होते, त्याची साखळी तुटते आणि तुमचे मन शांत होऊन ते योग्य घेण्यास मदत करते. कठीण प्रसंगात तुम्ही योग्य निर्णय घेऊन तुम्ही तुमचे आत्मबल शक्तिशाली बनवतात. दुसरे आहे सकारात्मक कवच. म्हणजे अखंड नामजपाने तुमच्या अवतीभोवती एक सकारात्मक ऊर्जा तयार होऊन त्या आपल्याला नकारात्मक ऊर्जापासून वाचवते आणि वाईट शक्तींपासून वाचवते. घरातील वास्तुदोष सुद्धा याच्याने बरा होतो आणि तुमच्या शरीराच्या आजूबाजूस एक ऊर्जा कवच तयार होते, त्याच्याने तुम्ही पॉझिटिव्ह निर्णय घेऊ शकता. स्वामींच्या नामामुळे घरात संरक्षण कवच तयार होते, त्यामुळे आपले काही वाईट होत नाही. तिसरे, संकटातून अचानक मिळणारी मदत. आपल्यावर एखादं संकट येत असतं, दोन व्यक्ती घ्या, एक नामजप करणारा आणि दुसरा बिना नामजप करणारा. तर या ठिकाणी नामजप करत असताना ती ऊर्जा, तो मंत्र आपली मदत करत असतो. अनेकदा अशा गोष्टी घडतात की आपल्याला कळत सुद्धा नाही हे संकट कसे दूर झाले. अनेकांचा अनुभव आहे की जेव्हा ते अखंड नामात असतात तेव्हा एखादे मोठे संकट येऊनही कसे निवरते त्यांना सुद्धा कळत नाही. अचानक कोणीतरी मदतीला येते किंवा बुद्धीला असा काही प्रकाश पडतो की ते संकट निघून जाते, तेव्हा आपल्याला कळतं खूप मोठे संकट होते आणि ते निवरले. चौथे आहे कर्माचा क्षय. आपल्या हातून नकळत चुका होतात. आपल्या हातून नकळत चुका होतात. नामस्मरणात एवढी प्रबळ शक्ती आहे. गंगेसारखं हे नाम आहे आणि या नामात आपण राहिलो तर गंगेसारखं, आपण गंगेत स्नान करतो त्याप्रमाणे आपली शुद्धी होते शरीराची व मनाची. त्यामुळे आपण अखंड नामजप केला पाहिजे. आपलं अंतःकरण नामामुळे शुद्ध होतं. जुने वाईट विचार दूर होतात, सकारात्मक विचार वाढतात, आपली आर्थिक, भौतिक, सामाजिक प्रगती होते. स्वामींनी पाचवे आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामींनी सांगून ठेवलेलं आहे, तर भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्य ही शक्य करतील स्वामी. स्वामी नामाचे एवढे महत्त्व आहे, तर स्वामी समर्थांचे नाव घेतल्यावर अशक्य गोष्टी शक्य होतात. केवळ नामाचा प्रभाव एवढा आहे, तर लाखो करोडो लोकांचे अनुभव आहेत. पैशाची अडचण असो की कौटुंबिक त्रास असो, ज्या ठिकाणी स्वामींचे नाव आहे त्या ठिकाणी कुठलीही बाधा राहत नाही. नामस्मरणाचे फायदे मी तुम्हाला सांगितले. कामात असताना, चालता फिरता,
देवावर विश्वास ठेवून तुम्ही कुठेही झोपता, उठता, बसता तुमच्या श्वासांमध्ये स्वामींचे नाव असले पाहिजे. तुम्ही माळ घेऊन जे माळा जप करत असाल तरीही चालेल. तुमच्याकडे वेळ नसेल तरी उठता बसता तुम्ही केव्हाही स्वामींचे नाव घेतले तरी देखील चालेल. तुम्ही कामात बिझी आहात, फक्त मनात भाव आहे आणि स्वामींचे चिंतन अंतर्मनात घेतले तरी सुद्धा चालते. भक्तांनो, स्वामींना सोने, चांदी, दागिने आवडत नाही. मोठा नैवेद्य नको. त्यांना फक्त तुमचे प्रेम पाहिजे. मुखात नाम हवं असलं पाहिजे. तुम्ही दिवसातून किती वेळा नामस्मरण करता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंटमध्ये विसरू नका. स्वामी तुमचे कल्याण करो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.